तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर बघा, आता वाजले होते 2 आणि माझी आंघोळ झाली होती. मी माझी आवरत होती. आता तुम्ही म्हणाल 2 कशाला, तर सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर. तर सर्वात अगोदर बघा, 2 वाजले होते, माझी आंघोळ झाली होती आणि मी माझं आवरून घेत होती. माझे कपडे झाले होते आणि देव वगैरे धुवायचे होते आणि मी जेवण करायची होती. आता तुम्ही म्हणाल एवढा वेळ कसा, तर बघा सांगते. माझी जाऊ आज गेली होती एका कामासाठी बाहेर, तर सगळी जिम्मेदारी माझ्यावर होती. जशी की डुगूला पण बघायची, घरच्या कामाची पण, आणि बाकी सर्व पण माझ्यावरच जिम्मेदारी होती. कारण ती होती तर ती अर्धे कामं करून घेत होती, अर्धे कामं मी करत होती आणि डुगूला पण पाहायला मला वेळ मिळून जात होता. पण आज तसं नव्हतं. आज मला घरचे पण कामं करायची होती, यांची पण तब्येत बरोबर नव्हती, यांच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं आणि डुगूला पण बघायचं होतं. आता एवढं सगळं मी कसं मॅनेज करणार होती, तर बघा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही म्हणत असाल मी अर्धं काम करते आणि जात कुठं आहे, अर्धं काम करून 3-3 वेळा जात कुठं आहे, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगतेच. तर हे बघा, अशा पद्धतीने मी माझं सगळं आवरून घेतलं. मी रेडी झाली आंघोळ वगैरे करून. अगोदर मी सर्व फ्रेश होऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग मला देव धुवायचे होते. आणि खरंच एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही फॅमिलीसोबत राहत असाल तर ते खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपण फॅमिलीसोबत राहाल तर आपल्याला आई झाल्यानंतर फॅमिलीचा खूप सपोर्ट होतो, जसा की मला होत आहे. तर हे बघा, इथे डुगू टाकून होता दोन्ही दरवाजाच्या मधामध्ये, आणि म्हणून मी डुगूला बघत माझं आवरत होती. कारण त्याला पण बघत होता आणि आज त्याला काय झालं होतं माहीत नाही. तो बिलकुल आज झोपत नव्हता. 5-10 मिनिट झोपला की उठतच होता, असं त्याचं चालू होतं. त्याला आज माझी परीक्षा घ्यायची होती का काय असं म्हणायला काही हरकत नाही. तसंच तो आज करत होता. म्हणून मग बघा, मी त्याला देवाच्या रूममध्ये आणून टाकलं. त्याला 2-3 खेळणे खेळायला दिले आणि मी देव धुते बा म्हटलं. मी तिथेच राहिली तर त्याच्याकडे पण लक्ष राहील आणि माझी देव पण धुणं होईल आणि त्याचं लक्ष माझ्याकडे राहिलं तर तो छान राहीन पण म्हटलं. पण तसं कुठं होते, जसं आपण विचार केला तसं कधीच होत नाही. तसंच माझं झालं होतं. मला वाटलं होतं मी डुगूला पाहून करून घेईन सर्व कामं, पण नाही जमलं मला. तर हे बघा, मी देव धुवायला जशी बसली, एक काम केलं की माझं लक्ष डुगूकडे, एक काम केलं की माझं लक्ष डुगूकडे, असंच होत होतं. आणि खरंच जेव्हाचा तो सरपटाला आणि उबडा व्हायला लागला तेव्हाचा तो बिलकुल एका ठिकाणी राहत नाही. ह्या कोणत्यात टाकला की तो दुसऱ्या कोणत्यात जाऊनच राहते. त्याच्या डोक्याला वगैरे लागायची भीती राहते. म्हणून हे बघा, मी त्याला असं मांडीवर घेतलं आणि देव धुवायला बसली. त्याला घेऊन मला धड देव पण धुता येत नव्हते आणि त्याला पण बरोबर बसता येत नव्हतं. म्हणून एक हात त्याला आणि एका हाताने देव, असं माझं चाललं होतं. आणि त्या दिवशी नेमके मी देवाचे सर्व भांडे वगैरे धुतले होते. तर ते भांडे मी अगोदर मांडून घेतले होते, पण हळदी कुंकू वगैरे काही कुंरीत काढलं नव्हतं. तर त्या दिवशी देवाला फक्त पाण्याने आंघोळ घातली म्हणलं तरी चालेल. फक्त त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि दिवे लावून ठेवून दिले. कारण मला डुगूला घेऊन हळदी कुंकू वगैरे काढणं असं काही होत नव्हतं एका हातानं. म्हणून मग फक्त मी देव धुवून दिवे लावून दिले. संध्याकाळी म्हटलं मग हळदी कुंकू काढते, हळदी कुंकू पण लावते आणि दिवे पण लावते, असं चालू होतं. तर हे बघा, डुगूला पाच मी देव तर धुतले होते. आता माझे कपडे वाळू घालायचे राहिले होते आणि मी जेवण करायची राहिली होती. तर मला वाटलं आता तरी हा झोपन, पण हा कुठं झोपते, याच्या डोळ्याला आज झोपच नव्हती. आणि यांनी तरी पाहून किती पाहणार होते, तरी यांनी भरपूर वेळ पाहिलं होतं त्याला. पण आता त्यांची पण तब्येत बरोबर नव्हती. मी म्हटलं मी पाहते डुगूला, तुम्ही आराम करा. तर ते आराम करायला लागले होते. हे बघा, आणि आता माझ्या डुगूला लवकरच 5 मंथ कंप्लीट होणार होते आणि मी त्याचं गुढीपाडव्याचं आणि कातमांचं डेकोरेशन एकातच करणार होती. तर समोरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तो याच्यापेक्षा छान येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या डुगूसाठी काय काय सामान आणलं आणि त्याचं 5 मंथचं डेकोरेशन मी कसं करणार आहे आणि गुढीपाडव्याचं पण कसं करणार आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. तर बघा, इथे माझी देवपूजा झाली होती. ना देव धुतल्यासारखे लागले ना काही केल्यासारखं, बरोबर. पण आपला मुलगा पण आपला देवच असतो, ज्याच्यासाठी आपण देवापाशी एवढी प्रार्थना करू, त्याला पण मी असं टाकू शकत नव्हती. छान डुगूला पण नमस्कार करायला लावला, मी पण नमस्कार केला. आणि हे बघा, माझे जे धुतलेले कपडे होते ते वाळत टाकून घेतले. आणि हवा पण खूप होती. अगोदरच मी धुतले होते ते, यांचे कंपनीचे माझे आणि यांचे डुगूचे काही ते वाढले होते, ते काढून घेतले. आणि जे माझे मी धुतले होते ते वाळत टाकून दिले. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि त्या बिल्डिंगा ज्या दिसत आहे त्या आमच्या बिल्डिंगच्या साईडच्या बिल्डिंग आहे. इथं भरपूर बिल्डिंग आहे, क्वार्टर तर त्या आमच्या साईडच्या बिल्डिंग आहे. आणि हवा एवढी होती की कपडे भरपूर उडत होते. त्याच्यानंतर मग मी वारलेले काढून आणले आणि ओले होते ते राहू दिले. त्याच्यानंतर 4 बेडशीटच्या डुगूच्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर कपडे जास्त काही वाढले नव्हते कारण हवा होती. मी फक्त सुकले होते, पण ते वाढले नाही तर त्याची वास मारते, म्हणून जे खडखडे वारले तेच आणले होते, बाकीचे राहू दिले. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगत जा. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.